कलेक्टरने निवेदन दिले आपण काय विषय आहे? गेले 2 महिन्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या महापुरुषांच्या संदर्भात व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून व त्यांच्या आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहराचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी विविध प्रकारचे उपद्रव करण्याचे कार्यक्रम या ठिकाणी समाजकंटकांच्या माध्यमातून सुरू आहेत. 2 महिन्यापूर्वी आपल्या येथील रत्नागिरी शहरातील श्री खडपे नामक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करून बाबासाहेबांचा अपमान मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला होता. बाबासाहेबांच्या पूर्ण नाव घेऊन त्यानं कमेंट केल्या होत्या की बाबासाहेबांच्या बाबतीत, आणि त्या कमेंट ज्या आहेत त्या संतापजनक होत्या. त्या संतापजनक असलेल्या ज्या कमेंट्स आहेत त्या आम्ही या ठिकाणी पोलीस निरीक्षक जे रत्नागिरीचे आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या, आणि त्या मांडत असताना त्या दिवशी देखील त्यांच्यावर रितसर अशी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर सदरचा विषय मी डीवायएसपीची चर्चा केली आणि डीवायएसपीनं म्हटलं की बाबासाहेब ह्या महापुरुषांच्या बाबतीत जर अशा पद्धतीने घटना घडत असतील आणि जर ह्याच्यावर जर किरकोळ कारवाई होत असेल तर समाजाच्या लोकांनी न्याय कोणाला मागायचा. त्यानंतर डीवायएसपी जे मुख्यमंत्र्यांचा जो खेडचा दौरा होता तो आठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी रत्नागिरीत आल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं व सदरच्या आरोपीचे जे कृत्य आहे हे अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत बसत असून त्याच्या विधानानुसार त्याच्यावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर गेल्या 3 दिवसापूर्वी महाड येथील 14 तळे सत्याग्रहाचा जो दिवस होता त्या दिवशी स्वराज या ग्रुपवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र असलेली पोस्ट टाकण्यात आली होती व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ती पोस्ट होती. त्या पोस्टवर विजय माने नामक व्यक्तीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांनी जी घटना लिहिली आहे तर त्यांचं ते अक्षर सुंदर होतं म्हणून त्यांना ती घटना लिहिण्यासाठी देण्यात आली होती, अशा पद्धतीची कमेंट केली होती. या कमेंटनुसार काही त्यांच्या ग्रुपमध्ये सदस्यांनी त्यांना सांगितलं की बाबा जी तू जी कमेंट टाकलीच आहेस तू कुणाच्या बाबतीत टाकतोस ह्याचा तू विचार कर, अशा पद्धतीची कमेंट देखील त्या ग्रुपवर करण्यात आली होती आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशा वेळेला ती कमेंट व्हायरल झाल्यामुळे आम्ही रत्नागिरीच्या शहर पोलीस निरीक्षकांकडे हा विषय मांडला व सदर आरोपीला इलेक्शनच्या पिरियडमध्ये सामाजिक तंटे वडकवण्याचा प्रयत्न तो करतोय त्यानुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती. या मागणीनुसार पोलीस अधीक्षक श्री तोरसकर साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की काल 22 तारीख होती, त्या 21 तारीख होती, 21 तारीख, त्या 21 तारखेलाच आम्ही त्याच्यावर संध्याकाळी कारवाई करतो व सकाळी जी कारवाई केलेली असेल याची माहिती तुम्हाला सकाळी 11 वाजता तुमच्या समाजातील जे सर्व लोकांना आहे त्यांना देतो. त्यानुसार आम्ही समाजातील लोक सकाळी 11:30 वाजता त्यांची भेट करण्यासाठी गेलो व सदर आरोपीवर तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली अशा पद्धतीची मागणी आम्ही त्याकडे केली की तुम्ही आरोपीवर कोणत्या पद्धतीने कायदेशीर कारवाई केली. तर त्यावेळेला देखील त्या तोरसकर साहेबांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिलेली आहेत आणि आमचं काही समाधान करतील अशा पद्धतीची कमेंट त्यांनी केलेली नाही आहे. आम्ही म्हटलं की त्यांना ह्या आचारसंहिता भंग केल्याप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष आहेत, त्या महापुरुषांच्या आपत्तीजनक त्यांनी जी कमेंट केली आहे त्या कमेंटनुसार त्याच्यावर देखील कारवाई करावी अशा पद्धतीची आम्ही समाजाच्या माध्यमातून मागणी केली. परंतु दरवेळेप्रमाणे आज देखील तोरसकर साहेबांनी वेळ काढून धोरण स्वीकारल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमचा संताप अनावर झाला आणि आम्ही त्यांच्यावर जास्त चर्चा न करता तुमच्याकडनं काही या आरोपीवर कारवाई होणार नाही आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगून आलो व तुमची ज्या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट देत आहे त्यानुसार तुमची तक्रार आम्ही आयजींकडे करायला चाललोय आणि आम्हाला न्याय आयजी देतील या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी उठून बाहेर आलो आणि सदरची माहिती कलेक्टरना व्हावी या दृष्टिकोनातून त्यांना जे दिलेलं निवेदन आहे आणि सदरची व्यक्ती वर कारवाई कशा पद्धतीने करता येईल ह्या इलेक्शन पिरियडमध्ये असताना सामाजिक तंटे निर्माण करण्याचा प्रयत्न तो आरोपी करत आहे, तर आपण देखील ही कायदा सुव्यवस्था न बिघडावी व समाजात तंटे न निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत व सदर आरोपीला ज्या पद्धतीनं इलेक्शनच्या पिरियडला आचारसंहिता भंग केल्याच्या माध्यमातून जी कारवाई करतात त्या पद्धतीची कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सर्व आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांना करण्यात आलेली आहे.